हॅलो, गुड मॉर्निंग. कसं आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. 16 जून आंतरराष्ट्रीय घर कामगार दिवस म्हणून साजरा होतोय. हे बघा, 16 जून आंतरराष्ट्रीय घर कामगार दिवस. आता घर कामगार दिवस म्हणून सुद्धा तो इंटरनॅशनल लेवलवर साजरा होतो. म्हणजे ह्या लोकांना सुद्धा काहीतरी स्टेटस आहे. स्टेटस म्हणते म्हणजे मी गरज आहे. आपल्याला त्या लोकांची गरज आहे. त्यांनाही पैशाची गरज असते, म्हणूनच तेही काम करतात. त्यामुळे आज आपण हे घर काम करणाऱ्यांकडे, एस्पेशली कामवाल्या मावशींकडे आपण कसं बघतो, किंवा त्यांच्या काही अपेक्षा, आपल्या काही अपेक्षा, ह्याच्याबद्दल थोडंसं बोलूया. एक म्हणजे आपण कामवाली मावशी लावतो ती गरज म्हणून लावतो का स्टेटस सिम्बल म्हणून लावतो. आता एक दोघंच माणसं असली की घरात असं किती काम असते, आणि आपण जिममध्ये व्यायामासाठी जाण्यापेक्षा, माझं मत माफ करा, प्रत्येकाचं वेगवेगळं मत असेल, त्याच्याऐवजी आपण आपल्या घरातलं काम केलं की काय वाईट आहे, हे माझं मत आहे. त्यामुळे गरज आहे का? जिथे जास्त माणसं आहेत, मुलं आहेत, लेडीज पण बाहेर नोकरीला जातात, घरात फक्त वयस्क माणसं असतात, अशा ठिकाणी गरज आहे, मी समजू शकते. पण सरसकट सगळ्यांना, किंवा आपण सगळे मावशी लावतो गरज म्हणून लावतो का स्टेटस सिम्बल? नाही ते तुमच्याकडे मावशी नाही, घरचं काम तुम्ही करता, असं लोक बोलतात. इवन पोळ्या आपल्या पण करत असलो तरी, मी एक दिवस घरात पोळ्या चपात्या करत होते बरं का. हे खूप वर्षापूर्वीची गोष्ट. माझा मुलगा लहान असताना त्याला शाळेत सोडायला आणि घरी आणून पोचवायला आम्ही माणूस लावलेला होता. त्यानं काका म्हणावा म्हणून आम्ही सगळे काका म्हणत होतो का, म्हणजे त्याचं नाव बंड्या म्हणून होतं. मग हे बंड्या म्हणायचं ऐकून आमचा मुलगा पण बंड्या म्हणायला लागला. मग आम्ही सायकलवाले काका म्हणायला लागलो. मग तोही काका म्हणायला लागला. मी पोळ्या करताना त्याला की चपात्या पण तुम्हीच करता? म्हणाला हो. म्हटलं आम्ही खातो, आम्ही करतो, मी करते. म्हणजे काही लोकांना ह्या सगळ्या गोष्टीला माणूस असणं म्हणजे स्टेटस, आमचं आम्ही करतो काम म्हणजे कमीपणाचं असं वाटते. आणि हेच लोक फॉरेनचं कौतुक करतात की त्यांची मुलं असतील, कोणी नातेवाईक असतील, तेव्हा अगदी कौतुकानं सांगतात बरं का, फॉरेनमध्ये कामाला वगैरे माणसं मिळत नाही हो, त्यांचं ते करतात सगळं काम. हे बघा बोलण्यातला फरक. आपल्याकडे तच काम आपण केलं की आपण कुठेतरी खाली समजलं जातो, आणि फॉरेनमध्ये मात्र त्यांचं ते करतात एक हायर लेवलचं. त्यामुळे पहिली गोष्ट आपल्याला कामवाली गरजेची आहे का, का स्टेटस सिम्बल म्हणून आपण लावतो. आता दुसरं, विच टाईप ऑफ मेड यू नीड, म्हणजे आपल्याला कुठल्या टाईपची कामवाली बाई लागते. म्हणजे सगळ्याला स्वयंपाकापासून सगळ्याला लागते का, फक्त आपण धुणा भांडेला लावतो, केर फरशीला लावतो, व्हॉट एव्हर इट इज. त्यामुळे आपले गरजेनुसार आपण ती
कामवाली मावशी. मावशी म्हणते म्हणजे जनरली आपल्याकडे मेड ठेवतो आपण, माणूस ठेवत नाही म्हणून मेड ठेवतो म्हणून. आणि नंतर येतो तिचे पगाराचा विषय. पगाराचा विषय का नाही, आपण म्हणतो अयो हल्ली किती मागायला लागल्यात त्या बायका. आपला पगार वाढते त्याच्याबद्दल आपण कधी बोलत नाही. त्या बिचाऱ्या बाईनं 100-200 रुपये वाढवून मागितले की मात्र आपल्याला वाटते खूप काही मागतीये. त्यामुळे आपण, माझं मत तरी हे आहे, आपण आपला पगार वाढतो तसं तेवढे पट्टीनं देऊ नका. आपण थोड्या पट्टीनं तरी तिलाही दरवर्षी पगारात वाढ आपण द्यावी. हे झाला पगाराविषयी. पुढचं सुट्ट्या, हा तरी मोठा विषय आहे. आणि आपल्याला काय असते, आपल्याला आठवड्याला 1 दिवस सुट्टी लागते. मग त्या बायकांना पण सुट्टी लागेलच किंवा त्यांनाही कुठे जायचं असते, कधी बरं नसते, कधी त्यांना बरं नसते. हे आपण समजून घ्यायला पाहिजे. पण दोन्ही बाजूनं मी बोलते, काही बायका का नाही वाटेल तर कारण सांगतात आणि वाटेल तशा दांड्या मारतात म्हणते मी. सुट्टी म्हणजे सांगून जात नाहीत. तिची वाट बघता तुम्ही. नंतर दुसऱ्या दिवशी अहो आमची का नाही मामी वारली होती बघा, हां, तिचे मातीला गेले होते. वर्षात त्यांच्या किती माम्या, मावशा, मामा, चुलते वारतात. ह्याला काही हिशोबच नसतो. हां, अशा बायका पण आहेत. म्हणजे दोन्ही बाजूनं आपण विचार करायला पाहिजे. हे झालं सुट्ट्यांचे दिवशी. त्यांनाही गरज असताना सुट्टी द्यावी असं मला वाटते. अगदी आपल्यासारखं अमुक असं नको, पण ते नाही कुठे जायचं असलं, मुलाबाळांना बरं नसलं की अशा वेळी त्यांनाही सुट्टी द्यायला पाहिजे. आपण त्यांच्याशी कसं वागायला पाहिजे. हल्ली नो डाऊट हल्ली बरेच ठिकाणी चांगले रीतीनं वागवतात. इवन त्यांनासुद्धा डायनिंग टेबलवर बसून खायला प्यायला ताजं देतो. पूर्वी तरी कितीतरी घरात म्हणे आपण चहा करून उरल्यावर चहाचा चोथा असतो ना, तेच पाणी घालून उकळून तेच चहा करून मोलकरणीला द्यायचं. असं करू नये. त्या पण आपल्यासारख्याच आहेत. त्याही जीव लावून आपल्याला कामं करणाऱ्या बायका आहेत. त्यांचे ते खूप चांगली माणसं आहेत. त्यामुळे आपण त्यांच्याशी कसं वागावं हा पुढचा प्रश्न आहे. त्यांचेही अडीनडीला आपण जावं, मदत करावी. आपण वागल्यासारखं त्याही वागतात. खूप प्रेमानं वागणाऱ्या खूप चांगल्या बायका पण आहेत. आणि आपल्याला जास्त त्यांच्याकडनं अपेक्षा कशाची असते माहिती का? विश्वासू. आपण घरात त्यांना एकटीला सुद्धा ठेवून इकडे तिकडे गेलो तरी किंवा किल्ली पलीकडे ठेवलेली असली तरी तू कुलूप उघडून घरातलं सगळं करून जा असं म्हणताना का नाही, ती विश्वासू असायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला विश्वासू बायकांची गरज आहे. आणि मला एक म्हणायचं आहे, म्हणजे आपण कुठेपर्यंत त्यांच्यावर डिपेंड करायचं, ह्याला पण आपण एक लिमिट ठेवायला पाहिजे. नो डाऊट ती चांगलं काम करत असली की आपण म्हणतो अगो सोडते म्हणत रागो सोडू नकोस गो, मी तुला पगार वाढवून देते, ठीक आहे, तेवढ्यापर्यंत ठीक आहे. पण काही बायका का नाही अगदी म्हणजे कामवाली बाई आली नाही की त्यांचं पान इकडचं इकडे हलत नाही. मला वाटते एवढंही आपण त्यांच्यावर अवलंबून राहू नये. एखाद दिवस ती बाई आली नाही तरी आपण जे आपल्याला करायचं आहे सिंपल करू, हवं ते करू किंवा हे करू, पण आपण त्यांच्यावर अति अवलंबून राहू नये. का म्हणजे तुम्ही त्यांच्यावर खूप अवलंबून राहिलात की काय होणार, तुमचंच नडणार हो. त्यांना काही नाही, त्या बिंदास्त आहेत. उद्यापासून येऊ नका म्हणा, हो म्हणतात. त्यांना आणि 10 घरची कामं मिळतात. आपल्यासारखं त्या नोकरीला घाबरून नाहीत. आपण कसं आपल्याला नोकरी जायला नको, आपली नोकरी
व्यवस्थित राहावी म्हणून आपण जी काळजी घेतो तशी काळजी त्या बायकांना नाही. ह्याचं कारण काय? त्यांना इथे नाही ते आणि 4 घरात काम तयार आहे आणि त्या आपल्यासारखं घाबरत नाहीत. मिडल क्लास लोक खूप घाबरतात. माझा तरी अनुभव आहे हा. त्यामुळे ह्या बायका तशा घाबरत नाहीत. नको म्हणाला ठीक आहे. हे का त्या एवढ्या धीट आहेत? त्यांना आणि 4 घरात कामं मिळतात. त्यांचं काही नडत नाहीये. आपण का घाबरतो? आपलं नडते. म्हणून आपण पण टू मच कोणावरही अवलंबून राहू नये. आपण पण थोडंफार धाडशी व्हायला पाहिजे. आली नाहीस ते नको, माझं मी मॅनेज करीन, एवढी हिम्मत आपल्याकडे पण असायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल? मला कळव. अच्छा, हे वेगळी.